चला मॅच लगेच सुरू करून घ्या. चला स्पीडअप घ्या. लावून दे कोणाकडे तरी. जाऊयात मॅचच्या दिशेने. लगेचच मॅचला केली जाईल सुरुवात. सलामीवर जोडी देखील आपण पाहतोय. स्ट्राईक वरती तेजस, नॉन स्ट्राईक वरती रोहन आणि गोलंदाजीसाठी निवास. पहिला बॉल घेऊन निघाले तर राऊंड विकेट करून राईट आर्म. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल आहे हवेत, पकडला जातोय झेल. पहिल्याच बॉल वरती विकेट चालली माघारी. बॅक टू दी पॅव्हलियन. तेजस धक्का क्रमांक 1 टीम आंबवडे संघाला. नवीन फलंदाज रोहित. पाहूया यावेळी निवास अगेन्स्ट रोहित. पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीचा चेंडू आता मात्र आलाय. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव नक्कीच येईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय, परंतु थांबवलंय. यावेळी पहा आक्रमण केलंय. बॉल जातोय डिक्लर झोन मध्ये. एक धाव. पुन्हा एकदा निवास अगेन्स्ट रोहित. डेड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा निवास अगेन्स्ट रोहित. पहा काय गती आहे. लाजवाब वेगवान पद्धतीची गोलंदाजी. यावेळी देखील चांगला बॉल. अगदी 5 बॉल खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. आता मात्र अंतिम बॉल. स्ट्राईक वरती आहे तर रोहन. यावेळी बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. वाईड +1. टोटल 2 धावा. पुन्हा एकदा सज्ज आहेत निवास अगेन्स्ट रोहित. आक्रमण केलंय. फटका हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावी दे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा. सहाच्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या घरामध्ये आणि लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट बॅक टू दी पॅव्हलियन. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती तेजस यांची विकेट गेली आणि त्यानंतर मात्र रोहित आणि रोहन. गोलंदाजीसाठी करण. करण पहिला बॉल.
यावेळी आक्रमण आहे, दमदार फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉल वरती करणच्या गोलंदाजीवरती चढवलाय प्रहार. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, अगदी सुरेख फटका आडव्या बॅटने केला फलंदाज रोहन यांच्या बॅटमधून. यावेळी पहा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी गती चांगली आहे. डिक्लेअर स्वरूपात एकदा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. या करण यावेळी पहा बाईच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा करण अगेन्स्ट रोहित. यावेळी पहा स्पेलिंगच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं बब्बल होतात. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी चांगली आहे आणि 2 धावा येत आहेत. पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावा. धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉलर सज्ज आहेत. पुन्हा एकदा करण. यावेळी वेगवान बॉल, खूप चांगला फटका, तितकाच ताकदीचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत निवास तिथे सज्ज. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, पैकी दमदार पाहायला मिळते. दुसरी धाव देखील कंप्लीट यशस्वीरित्या पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिलं तर 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. 1 विकेट जरूर चालली आहे माघारी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 या आकड्यावरती धावसंख्या. अजूनही 1 षटक बाकी आहे. पहिली इनिंग आपण पाहतोय. किती धावा बनवल्या जातील आंबवडी संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज भगवान पहिला बॉल घेऊन निघालेत. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय. झेल किरण यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल. विकेट चालली आहे माघारी. भगवान खूप चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती विकेट. पहिल्या इनिंग मधील उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर सज्ज आहेत. भगवान स्ट्राइक वरती फलंदाज लेफ्ट हँडेड नवीन बॅटर आलेत. नाव आहे नितीन. नॉन स्ट्राइक वरती रोहित सज्ज आहेत. आक्रमण करणं गरजेचं असेल. उर्वरित 5 बॉल आहेत आणि मोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे. चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण शेवाळवाडी टीमचा विचार केला तर सागर सॅगी ऑन फायर एकदा झाले तर जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतात.
परंतु यावेळी पहा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खराब चेंडू. यावेळी एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल जिथे धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा भगवान अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॅटर नितीन. पहा आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतो यावेळी. डॉट पद्धतीचा सफल होऊन नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी चांगला चेंडू. पुन्हा एकदा भगवान सज्ज आहेत. अगदी मॅच आपण पाहिलं तर आंबवडे विपक्ष शिवशंभो शेवाळवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान पाहतोय. यावेळी आक्रमण अगदी सुरेख फटका. लाजवाब स्ट्रोक. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. अगदी मंचाला मानवंदना देणारा फटका येतोय बॅटर नितीन यांच्या बॅट मधून. 6 धावांसाठी बिग 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 हिट. षटकार. काय फटका गेलाय. लाजवाब. गोलंदाज भगवान यांच्यावरती चढवलाय प्रहार. 6 धावांसाठी षटकार. चला मॅच बॉल आलेला आहे. लाजवाब फटका बॅटर नितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत. अगदी गोलंदाज भगवान यांच्यावरती प्रहार चढवला 6 धावांसाठी. लॉंग ऑनच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला बॅटर नितीन. त्यानंतर पुन्हा एकदा भगवान अगेन्स्ट नितीन. या बॉलवरती पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चांगला बॉल आहे. आता मात्र लाईन आणि लेंथ वरती ठेवलाय संभाळ. डॉट बॉल येतोय. बघूया. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीच्या क्षेत्रात. घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव वर्जित केली जाईल. बघूया. पुन्हा एकदा सज्ज आहेत बॉलर. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत किरण. 1 धाव वर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे परंतु यावेळी थोडस कॉलिंग चुकलंय. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु 3 धावा आणि ते 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 आणि 30 धावांचं लक्ष दिलं गेलं या मॅच मध्ये शेवाळवाडी टीमला. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस घेतोय. महत्वपूर्ण मॅच. घराळवाडी विपक्ष कुसूर. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी यायचं आहे. घराळवाडी टीम कॅप्टन नाना. चला या पटकन या टॉस साठी. कुसूर संघाचे कॅप्टन इथे आहेत. पण आहे की काटकरवाडी पण आहे ना त्याच बाजूमध्ये. चला नाना थोडस सहकार्य करा. या पटकन. चला घराळवाडी टीम कॅप्टन. चला नाना या. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर इक्वेशन आहे. 18 बॉल आणि 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 30चं समीकरण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आंबवडी टीम आणि सलामीवीर जोडी देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सागर त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला सॅगी आणि सागर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 30चं समीकरण. चला आंबवडी टीम उशीर करू नका. थोडस स्पीडअप घ्या. तत्पूर्वी आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस घेतोय. चला टॉस साठी या. कुसूर विपक्ष घराळवाडी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. योगेश दादा काटेकर यांच्या हस्ते हा टॉस घेतला जातोय. इथे मुख्य व्यासपीठावरती दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. राजू कंक कुसूर संघ त्याचबरोबर नितीन
घराळवाडी टीम यावेळी टॉस केला इथे टॉस जिंकलाय घराळवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय कुसूर संघाला. चला दोन्ही टीम्स आपण ही मॅच झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे याची नोंद घ्या. चला इथे मुख्य व्यासपीठावरती तत्पूर्वी आपण शुभ सन्मान घेतोय. कराड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू कंक यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर घराळवाडी टीमचे नाना मंगेश घराळ नाना आपला देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून या विनंती असेल. त्याचबरोबर सूर्यकांत दादा हे देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर शेवाळवाडी टीमचे अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅच मध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहत असतो पांडुरंग शेवाळे शेवाळवाडी टीमचे अगदी खंदे समर्थक त्यांची देखील उपस्थिती आहे. आपला देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळी चांगला फटका होता परंतु तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज पाहायला मिळत आहे तेजस. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. पाठलाग करायचा आहे 30 धावांचा. चांगली गोलंदाजी. स्ट्राईक वरती लेफ्ट हँडर बॅटर सागर. चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळी एक धाव वर्जित केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की काय? रनआउटची संधी उपलब्ध झाली आहे. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 या आकड्यावरती देखील धावसंख्या आपण पाहतोय. बॉलर निघालेत. यावेळी वेगवान बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी एक षटक समाप्त. धावसंख्या एक षटक समाप्त होऊन 2 बॉल देखील हाताळलेले आहेत. धावसंख्या 6च्या घरामध्ये आपण पाहतोय. 2 बॉल डॉट पद्धतीचे गोलंदाज रोहनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. अगदी सागरला थांबवण्यामध्ये यश आले. सॅगी आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अगदी आक्रमण होण्याचा प्रयत्न आता नक्कीच असेल. रोहन अगेन्स्ट पुन्हा एकदा सॅगी. पाहूया राऊंड विकेटकडून बॉल निघालेत. यावेळी आक्रमण 59 वेग परंतु त्या वेगावरती स्वार झालेत. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बॅटर सॅगी ऑन फायर होत आहेत. 2 बॉल डॉट मध्ये येतात. नंतर मात्र आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. वॉट अ शॉट. शॉट ऑफ द क्वालिटी. येतोय षटकार. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज आहेत.
या बॉल वरती थोडासा दिशाहीन गोलंदाजीचा प्रदर्शन. नो बॉलचा इशारा. नो प्लस डिक्लेअर स्वरूपात एक धाव. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 14च्या घरामध्ये. थोडस खराब गोलंदाजीचं प्रदर्शन होतोय. फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्राईक वरती सॅगी पुरेपूर फायदा घेतील की काय. चांगला फटका. आणखीन एक दमदार स्ट्रोक. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका पाहायला मिळालाय. सॅगी आता मात्र आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 18. 1.4चा खेळ संपलाय. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी पहा वेग वाढवलाय परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. थोडासा खराब बॉल यावेळी हाताळलाय आणि तदनंतर मात्र सज्ज आहेत रोहन. बघूया. आक्रमण आहे. दमदार स्ट्रोक. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सॅगी यांच्या बॅटमधून षटकार. आता इथून पुढे 7 बॉल 5 धावांची गरज. 7 बॉल 5 धावांची गरज. बॉलर सज्ज आहेत रोहन. या फटक्याने मॅच होतीये फिनिश. विजयी संघ ठरला गेलाय शिवशंभो शेवाळवाडी टीम. हार्डलक मानावं लागेल अंबवडी टीम. आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रथमतः कराड असोसिएशन मध्ये नवीन टीम आहे आणि खूप चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये राहिला आणि दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा खेळ ताकदीचा कमी पडला आणि तदनंतर मात्र इथे विजयी संघ ठरला गेला शिवशंभो शेवाळवाडी टीम. हार्दिक अभिनंदन असेल. हार्डलक बाडलक अंबवडी टीम. वळूयात आपण लगेचच मॅच कडे जिथे घराळवाडी विपक्ष कुसूर या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र काटेकी टक्कर आता